नमस्कार प्रेक्षकांनो, या मालिकेच्या आजच्या जबरदस्त भागामध्ये आपलं स्वागत आहे. आणि त्यामध्ये आता सावलीला भैरवीने गाणं गायला सांगताच मात्र आता सावलीच्या कंठातून आवाज व्यवस्थित निघत नसल्यामुळे भैरवी आता सावलीला म्हणते की सावली, अगं तू हे काय करतेस? तू रियाजची आजपर्यंत प्रॅक्टिस केली नाही म्हणून तुझ्या कंठातून आवाज निघत नाही का? तू हे मुद्दाम करतेस? ते ऐकताच आता सावली ही भैरवीकडे बघते. तेव्हा आता सावली म्हणते की मी असं कशाला करेल आणि मी तुम्हाला कशाला अडकवील? तेव्हा आता भैरवी म्हणते की हे बघ सावली, मला चांगलंच माहिती आहे, पण मला भैरवी वजे म्हणतात, भैरवी आहे मी. आणि त्याच वेळेस पाठीमागून देवा तिथे येतो आणि भैरवीचे बोलणे ऐकतो. आणि तेवढ्यात आता देवाला बघताच तारा उठून उभा राहते आणि म्हणते, देवा भाऊ तुम्ही इथे? ते ऐकताच आता सावली आणि भैरवी देवाकडे बघतात. तर पटकन भैरवी उठून उभा राहते आणि भैरवी आता सावलीला म्हणते की सावली, कळलं का तुला, मी भैरवी वजे आहे आणि मी जरी वजे असले तरी तू सुद्धा माझीच लेक आहे. असे नाटक करत आता देवासमोर भैरवी सावलीला बोलते. देवा म्हणतो की सिस्टर, अच्छा असं आहे का, पण तू खाली का बसली होतीस अशी? तेव्हा आता सावली म्हणते की माई गाणं गात होत्या ना, ते मी ऐकत होते. बरं ते जाऊ द्या, तुम्ही इथे कसे काय देवा भाऊ? तेव्हा आता देवा म्हणतो की हे काय विचारणं झालं का सिस्टर, आज भाऊबीज आहे, जिथे आपली सिस्टर तिथेच आपण असणार. विचार करत आता देवा म्हणतो की पण मला एक कळत नाही सिस्टर, सारंगला सोडून तू इकडे काय करतेस? तेव्हा आता भैरवी म्हणते की मीच तिला इथे घेऊन आले, तिचे आई वडील तीर्थयात्रेला गेलेत, तेव्हा माझ्या घरी भाऊबीज तिने करावी अशी माझी इच्छा होती. देवा म्हणतो वा भैरवी मॅडम, तुमच्यासारखी माणसे जर बदलायला लागली तर आमचं मग कामच शिल्लक राहणार नाही काही. आणि इकडे आता अमृता आणि किरण आल्यामुळे औक्षणाचे ताट तयार केलेले असते आणि अमृता म्हणते की बरं झालं, किरणच्या नावाने निमित्ताने तुम्हाला नवीन बहीण मिळाली. तेव्हा किरण म्हणते मला देखील 2 भाऊ मिळाले तर सारंग नील खुश होतात. आणि त्यानंतर आता अमृता ही नीलचं औक्षण करते. नीलला ओवाळल्यानंतर आता किरण ही देखील आता नीलचं औक्षण करते. आणि त्यानंतर आता किरण ही सारंगचं औक्षण करते. तर सारंग अमृता आणि किरण दोघींनाही गिफ्ट देतो. आणि तेवढ्यात आता दोघांचंही औक्षण झाल्यानंतर किरण आता बबलूची चौकशी करत म्हणते, बबलू कुठं आहे? नील म्हणतो की वर होता. तर सारंग म्हणतो वरती नाही आहे. फोन बाहेर काढत नील म्हणतो थांब मी बघतो. आणि लगेच आता नील म्हणतो तो तर फोन उचलत नाही आहे, जाऊ दे येईल तो नंतर. तेव्हा आता किरण म्हणते की ॲक्च्युली मी त्याच्यासाठी एक गिफ्ट आणलं होतं. तेव्हा आता सारंग म्हणतो दे ना ते गिफ्ट मी देतो. तर किरण ते गिफ्ट सारंगच्या हातात देते. आणि इकडे आता औक्षणाच्या ताटाची सगळी तयारी करून सावली आता देवाचं औक्षण करण्यासाठी येते. तर देवा पाटावर बसतो आणि मोठ्या प्रेमाने आता बहीण भावाच्या नात्याने सावली आता देवाचं औक्षण करते. देवासुद्धा खूप खुश झालेला असतो. भैरवी तारा ते सगळं बघतात. आणि त्यानंतर आता देवा सावलीला सगळ्यात मोठं गिफ्ट देतो. तर देवाकडे बघत आता सावली देवाचा आभार मानते. आणि तेवढ्यात आता देवा सावलीला म्हणतो की तुझ्या हातचा एक सिस्टर कडक चहा मिळाला तर बरं होईल. सावली म्हणते लगेच करते. तर तारा सावलीला म्हणते आमच्यासाठी सुद्धा कर. सावली म्हणते हो. तर देवा आता भैरवी समोर येत म्हणतो की तुमची काय नोकर आहे का ती? भैरवी म्हणते की असं तुम्हाला का वाटलं? तर बस देवा म्हणतो की मगाशी मी आलो ना त्यावेळेस मला बरोबर कळलं तुमच्यामध्ये आणि माझ्या सिस्टरमध्ये काहीतरी सुरू होतं. देवा म्हणतो की कारण आपण जेवढं जग बघितलं ना त्यावरून आपण सांगतो नक्कीच काहीतरी टेन्शनचं काम आहे. भैरवी म्हणते की काय नाही, तसं काहीच नाही आहे. तर देवा म्हणतो तुमचा आवाज खूप चांगला आहे, पण आपल्या सिस्टरशी बोलताना ना तो जरा सटकला होता, तोच आपल्याला खटकला. भैरवी म्हणते तुम्हाला काहीतरी वेगळं वाटलंय. तर इकडे आता देवा म्हणतो की एक गोष्ट नीट लक्षात ठेवायची, आपल्या बहिणीशी नीट बोलायचं. देवा म्हणतो की नाही तर उगीचच मला लक्ष घालावे लागेल आणि आपण जर लक्ष घातलं तर मी भल्या भाल्यांचं लक्ष उडवून टाकतो. असे धम आता देवा भैरवीला करतो. आता देवा हा सावलीला बोलावतो. सावली तिथे येताच आता देवा म्हणतो की जाऊ दे, आता तुझी मैत्रीण आहे ना तारा माझ्या पाठीमागेच लागली, मी चहा करते म्हणून. तेव्हा तीच चहा बनवेल आता. तर लगेच आता देवा सावलीला तिथे बसावयास सांगतो आणि तारा आता चहा बनवायला जाते. तर आता देवा म्हणतो बस सिस्टर गप्पा मारूयात आपण. आता भैरवी म्हणते की मी काहीतरी खायला घेऊन येते. तर तेवढ्यात धावत पळत देवा आता भैरवीच्या घरी येतो. देवाला बघताच भैरवी म्हणते की अरे बबलू तू इथे? आणि धापा टाकत आता बबलू हा देवा शेजारी बसतो. आणि तेवढ्यात आता देवा ताराला म्हणतो की बबलू आया है और एक चाय बढ़ावा. आणि तेवढ्यात बबलू म्हणतो पाणी पाहिजे. तर देवा ताराला म्हणतो एक ग्लास पाणी सुद्धा. बबलू आता देवाला म्हणतो की सारंग दादाला फोन कर आणि विचार घरी कोण कोण आहे. तेव्हा देवा म्हणतो की तूच कर. तर बबलू म्हणतो माझं रिचार्ज संपलंय.
आणि आता देवा हा सारंगला फोन लावतो आणि हॅपी दिवाळी करत म्हणतो की घरात कोण कोण आहे सारंग, काय चाललंय? तर सारंग म्हणतो कोण नाही, घरातच आहे. आणि देवा म्हणतो किरण? तर लगेच आता सारंग किरणकडे बघत म्हणतो हो हो किरण आहे ना घरी. बबलू घाबरतो आणि म्हणतो की कधी जाणार आहे विचार. तर सारंग म्हणतो बबलू आलाय ना तिकडे. तर देवा म्हणतो हो. तेव्हा आता सारंग म्हणतो की मला वाटतं ती आजच्या दिवस इथेच राहणार आहे. तर बबलूला धक्का बसतो आणि बबलू म्हणतो की आता आजच्या दिवस इथेच मुक्काम ठोकावा लागेल. तेव्हा देवा म्हणतो की चांगले 2 दिवस तिला थांबव. सारंग म्हणतो ठीक आहे. आणि त्यानंतर इकडे आता सावली पटकन आता बबलूला ओवाळण्यासाठी आता पाटावर बसावयास सांगते आणि बबलूचं औक्षण करते. आणि इकडे आता अमृता ही गणपती बाप्पा समोर येऊन गणपती बाप्पाचा दिवा लावते. तेव्हा आता राजकुमारची अमृताला आठवण येते आणि राजकुमारने माफी मागून अमृताला म्हटलेलं असतं की मी नालायकच माणूस आहे, पण या जगात तुझ्याशिवाय माझा आहे तरी कोण, हे सगळं आता अमृताला आठवतं. राजकुमार म्हटलेला असतो की मला माफ करशील का? तर अमृता निश्चय करते की या माणसाला ना मी कधीच माफ करणार नाही. गणपती बाप्पाकडे बघत अमृता म्हणते या माणसाला मी माफ करूच शकत नाही आणि नाही. इकडे आता भैरवी सावलीला म्हणते की हे बघ, देवाने जरी तुला सांगितलं असलं ना तरी तू एक गोष्ट विसरायची नाहीये सावली. मी तुला इथे आणलं ना त्यासाठीच आणलंय. भैरवी म्हणते की तुझ्याशी कित्येक दिवसापासून बोलताच आलं नाही आणि तू रियाज करते की नाही हे देखील कळलं नव्हतं, पण आता कळलं. भैरवी म्हणते की तेव्हा रोज न चुकता इथे मुकाट्याने रियाजला यायचं सावली, कळलं का तुला? आणि भैरवी म्हणते तारावर ऑर्डर सोडायची नाही, ती अजून तुझी असिस्टंट आहे हे विसरू नकोस. भैरवी म्हणते की दिलेला शब्द तुला आयुष्यभर पाळायचा आणि ताराची काळजी घे. तर सावली ते सगळं बोलणं ऐकते आणि तारा सावली पुन्हा आता मेंढरांच्या घरी निघालेल्या असतात. आणि इकडे आता सावली आणि तारा दोघीही ॲटो रिक्षातून रस्त्याने जात असताना आता पटकन सावलीला आता राजकुमार दिसतो आणि राजकुमारला बघता क्षणी सावली ही ॲटो थांबवते. ताराला म्हणते की हे बघ तारा, तू इथेच थांब, मी आले. आणि सावली आता बाहेर जाते आणि राजकुमारकडे येत म्हणते की राजकुमार सर तुम्ही इथे? तर राजकुमार सावलीकडे बघतो आणि म्हणतो की अच्छा मेंढरांची सून, आणि का? मी इथे काम करतोय, बेमानी करत नाही आहे आणि काम करण्यासाठी काही वेगळी जागा वगैरे काही लागत नसते, असे आता राजकुमार सावलीला बोलतो. माझ्या आईने मला घराबाहेर काढलं ना. तर लगेच आता सावली म्हणते की आईला दोष देऊ नका, यामध्ये तुमची चूक आहे. आता राजकुमार म्हणतो की चूक माझीच आहे आणि ती मला आता कळाली, म्हणून मी कष्ट करतोय आणि शॉर्टकटमधून पैसा कमवणं चुकीचं आहे, असे आता राजकुमार सावलीला बोलतो. राजकुमार म्हणतो की हे बघ माझी आई मला नेहमी सांगायची कष्ट करून राजकुमार जो आनंद मिळतो ना तो खूप काही असतो आणि तेच मला आज कळालंय. तेव्हा आता काही जरी झालं तरी कष्ट कमवून पैसे कमवायचे आणि तेच मी करतो, असे राजकुमार सावलीला सांगतो. आणि त्यानंतर आता सावली तिच्याकडे असलेले ते पैसे राजकुमारला देत म्हणते की हे बघा राजकुमार सर, मी तुम्हाला माफ करू नाही शकत, पण मी तर तुम्हाला मदत करू शकते. आणि असे म्हणत सावली ते पैसे राजकुमारला देते आणि पटकन सावली ताराकडे येते. तारा म्हणते की सावली अगं त्या माणसाकडे कशाला गेली होतीस? तेव्हा सावली म्हणते की अगं त्यांच्याकडून चूक झाली, पण याचा अर्थ असा नाही की आपण असे त्यांना सोडून द्यायचे. सावली म्हणते की ते आपले धीर आहेत. तेवढ्यात राजकुमार सावलीकडे येतो आणि म्हणतो की सावली, तू मला हे जे पैसे उसने दिले आहेत ना, कदाचित ते मी कधीच परत करू शकत नाही. तेव्हा तू दिलेले हे पैसे आणि माझ्या हातातील कष्टाने कमवलेले हे पैसे हे मोठे आहे. तेव्हा आज माझा स्वाभिमान जागा झाल्याचे राजकुमार सावलीला सांगतो. त्यानंतर आता राजकुमार ते पैसे पुन्हा सावलीला परत करतो आणि ताराला म्हणतो तारा, त्या दिवशी मी जे काही वागलो त्याबद्दल सॉरी. आणि राजकुमार त्यांच्या समोरून तेथून निघून जातो. आणि इकडे आता तारा आणि सावली पुन्हा घरी येतात. तर बबलू आता बाहेर लपत छपत किरण जाण्याची वाटच बघत असतो. सावली आता बबलूला बघत म्हणते बबलू दादा. तर बबलू डचकतो आणि सावली म्हणते इथं काय करताय? तेव्हा बबलू म्हणतो की किरण आली आहे ना सारंग दादाला ओवाळायला. तेव्हा सावली हसतच म्हणते मग तर चांगली गोष्ट आहे. बबलू म्हणतो काय चांगली गोष्ट आहे? मला जर तिने ओवाळलं मग? तर दोघीही हसू लागतात. तेव्हा तारा म्हणते असं आहे का? सावली म्हणते हे बघा बबलू दादा, आता तुम्ही शांत व्हा, आम्ही आलोय ना, आम्ही सगळं काही सांभाळून घेऊ. आणि तेवढ्यात तारा आणि सावली आतमध्ये येऊन किरणला बघतात. किरणने आता साडी घातलेली असते. तेव्हा आता सावली म्हणते की किरण अगं तू साडी? तर लगेच सारंग म्हणतो चहा सांडला. त्या नाश्ता करत होत्या ना तेव्हा चहा सांडला. तर नील म्हणतो हो. तर आता किरण म्हणते की त्यामुळे मला अमृता वहिनीने साडी नेसायला दिली. आणि तेवढ्या सावली म्हणते की अहो पण बबलू
तर लगेच किरण म्हणते, कुठे आहे बबलू? आहो त्या दिवशी परवा मला बोलला होता, मी त्याला दिवाळीला घरी येणार आहे ना म्हणून. तो सुद्धा आनंदात होता. कुठे आहे बबलू? आणि आता तो इथे नाहीये. आता किरण म्हणते, ॲटलिस्ट त्याने मला फोन तरी करायला हवा होता. सारंग आता नील दोघेही वेडवाकडं तोंड करतात. आणि आता किरण म्हणते की सारंग सर आणि नील सर मला दोघेही सोडतच नाही. ते म्हणतात आता आज रात्रीचं सुद्धा जेवण करून जा, मला खूप कामं आहे. तर सावली म्हणते की मग थांबा इथेच आज. आता सावली ही पटकन सारंगला बाजूला घेऊन जात म्हणते, बबलू दादा बाहेर आहे. तेव्हा सारंग म्हणतो, राहू दे मग त्याला बाहेर. सावली म्हणते की अहो ते उपाशी आहेत. सारंग म्हणतो मग राहू दे. सावली म्हणते, एक काम करा, त्यांना आत घेऊन या. सारंग म्हणतो की ती भाऊबीज करेल म्हणून बबलू पळून गेलाय, राहू दे त्याला उपाशी. तर सावलीला धक्का बसतो. आणि लगेच आता सावली म्हणते की अहो त्या जर निघून गेल्या तर मोठा प्रॉब्लेम होईल. तर सारंग म्हणतो म्हणजे? तेव्हा आता सावली म्हणते, कळेल तुम्हाला. आणि पटकन सावली आता बबलूला फोन लावते. तेव्हा आता सारंग हा सावलीकडे बघतो.